नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025च्या पोलीस भरतीच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, तर त्याच्यामध्ये जे काही पेपर झाले होते त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण अमरावती शहरासाठी जो पेपर झाला होता 7 जुलै 2024 रोजी, तो आज आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 37 प्रश्न आहेत की जे अंकगणित आणि बुद्धिमत्तेवरती विचारलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये आहे. सेम त्याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएस साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये आहे. आणि आता काही दिवसामध्ये आपण सरळ सेवेसाठी, पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅचेस सुरू करतोय. तुम्हाला काही दिवसामध्ये त्या ऍप्लिकेशनवरती उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा कॅलेंडर चॅप्टरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये. आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? बघा आज कुठला आहे वार? तर आज आहे मंगळवार. आणि विचारले किती दिवसानंतर? तर 62 दिवसानंतर. बघा तर दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. त्यामुळे आपण 62 ला काय करतो? 7 ने भाग घालवतो. किती निघते बघा इथं? 7 एके 7, 7 8 56. 56 आणि 6 62. बघा इथं बाकी किती राहिली बघा? 6. आपल्याला महत्वाचं काय असतं? बाकी किती शिल्लक राहते. किती राहते बघा? मंगळवारच्या पुढे फक्त 6 दिवस मोजायचे. मग काय निघेल बघा? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. मंगळवारच्या पुढे 6 दिवस गेली, काय निघते इकडे? मग सोमवार निघते. म्हणजे कुठला वार असेल तर सोमवार. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? तर बघा कुठला टायमिंग येणार आहे बघा? तर करेक्ट 6 वाजताच. ठीक आहे. करेक्ट 6 वाजता. याच्यामध्ये अँगल किती असतो बघा? तर हा 180 डिग्रीचा असतो. हा पण 180 आणि हा पण 180 डिग्री. उत्तर काय निघेल आपलं? ऑप्शन नंबर 2 वाजता. 6 वाजता सगळ्यात मोठा अँगल असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅशचे 16% बरोबर 88. बघा थोडक्यात काय x चे किती दिले बघा? 16%. 16 चे 100 करा. बरोबर किती येते? 88. 116% म्हणजे 88. टक्केवारी चिन्ह असते डिवाइड बाय काय करायचं? 100 करायचं. ठीक आहे. चला आता x जाग्याला ठेवा आणि 16 चे 100 बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा? उलट होईल. 88 गुणिले 100/16. चला भाग घालवा आता. बघा 8 दुने 16. इथं 8 एके 8, 8 एके 8. परत बे एक बे, बे पंचे 10. म्हणजे किती येते बघा? 11 गुणिले 5, 11 5 55 आणि वरती 1 शून्य म्हणजे 550. म्हणजेच ऑप्शन नंबर तिसरा येईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरती प्रश्न आहे बघा. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल? तोटा झालेला आहे. ठीक आहे. मग कधी पण बघा नफा आणि तोटा आपण कशावरती काढतो? खरेदी किमतीवर काढतो. ठीक आहे बघा. फॉर्म्युला काय असतो बघा आपला? खरेदी किंमत खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते? विक्री किंमत. बघा आता आपली खरेदी किंमत किती आहे बघा? 1960 रुपये. आणि आपली विक्री किंमत किती आहे बघा? तर 1862 रुपये. याचा अर्थ आपल्याला तोटा झालेला आहे. बरोबर आहे का? कारण की खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे. तोटा किती झाला बघून घ्या बघा. 1960 मधून 1862 वजा करा. किती निघते बघा? 10तनं 2 गेले 8 राहिले. परत 5तनं 15तनं 6 गेले 9 राहिले. 8तनं 8 गेले 0 0 म्हणजे 98 रुपये काय झाला? तोटा झाला आपल्याला. ठीक आहे बघा. 1907 मधनं 98 रुपये गेले की बरोबर काय राहते? इज इक्वल टू 1862 रुपये. ठीक आहे. आता विचारलं काय किती टक्के नुकसान होईल? तर कधी पण लक्षात ठेवायचं बघा. खरेदी किंमत आपण किती पकडतो? तर 100% पकडतो. किती? 100%. तर विचारलं काय नुकसान किती? मग 98 रुपयाचं नुकसान झालंय आपल्याला. तो संख्येमध्ये. टक्केवारीमध्ये किती? तर 1%. मग काय नाही तिरकस गुणाकार करायचे. ह्यानी ह्याला गुणायचं आणि ह्यानी ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इथं? x गुणिले 1960. बघा x गुणिले 1960 बरोबर 100 गुणिले 98. 100 गुणिले 98. चला आता काय निघेल बघा? x जाग्याला ठेवा आणि 1960 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा इकडं? 100 गुणिले 98 छेद काय निघते इकडे? 1960. चला काय निघेल बघा आता इथं? चला शून्याला शून्य कॅन्सल झाले. चला आता आपण किती भाग घालू शकतो बघा? 2 ने भाग घालवा. कारण 98 ला काय 4 ने भाग जात नाही. काय निघेल बघा? 4 8 4 किती? सॉरी 9 92 18. 18 ने 19 82 16. परत इथं काय निघेल बघा? 2 पंचे 10. ठीक आहे बघा. चला इकडे 98 ला 98 कॅन्सल झाले. हे बरोबर किती राहते बघा? 5%. बरोबर. नुकसान किती होईल? तर 5% होईल. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती झाली? 5%.
बघा बरोबर आहे. इथं जर बघितलं आपण बघा 1996 बघा 196 आहे. 10% किती झाला बघा 196 1960चा बरोबर आहे का? 196च्या बरोबर निम्म केले की बरोबर किती येते बघा 98 येते म्हणजेच 5%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर विचारलंय बरोबर आहे का बघा? 1 मीटर बघा 1 मीटर म्हणजेच किती असते? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असते बरोबर आहे का? 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर किती असते बघा 10 मिलीमीटर. आपण बरोबर आहे का बघा? मग इथं काय निघेल बघा तर बघा 1 सेंटीमीटर म्हणजे काय असते 10 बघा 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर काय असते 10 मिलीमीटर. थोडक्यात काय बघा 1 वरती 10 शून्य दिला की सेंटीमीटरचं मीटर मध्ये झालं. मग आता इथे किती आहे बघा 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 शून्य वाढवा. म्हणजे काय निघेल बघा इथे 1000 मिलीमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय निघते बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मागचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 6000 भागिले 10 किती निघते बघा याच्यामध्ये चला 6000 10 वजा 6000 भागिले 10 काय निघेल बघा इथून वजा केलं तर इथं ब्रॅकेट जर टाकला आपण तर काय निघेल 600 निघेल वजा 600 करा मग हे किती निघेल बघा 6010 वजा 600 तर काय निघेल बघा 0 0 एकातनं 0 गेले 1 राहिले 10तनं 6 गेले 4 इकडे किती 5 म्हणजे 5410 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे काय दिले बघा 5 मुले एका रांगेत बसली आहेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला बघा अमोल कुठं आहे धीरजच्या डाव्या बाजूला अमोल अमोल हा धीरजच्या डाव्या बाजूला आहे. ठीक आहे बघा धीरजची डाव्या बाजू झाली इकडं. चला परत पुढे काय दिले बघा व निलेशच्या उजव्या बाजूला बसलाय बघा अमोल कुठं आहे धीरजच्या डाव्या बाजूला बघा आणि निलेशच्या उजव्या बाजूला मग निलेश कुठं असेल इथं असेल निलेशच्या उजव्या बाजूला बघा ज्यावेळेस तुम्हाला तुमचं तोंड कुठल्या दिशेला आहे ते जर सांगितलं नसेल तर आपण काय करायचं सरळ आपलं उत्तर दिशेला तोंड आहे असं समजायचं आपली जी उजवी बाजू तीच उजवी पकडायची जी डावी बाजू तीच डावी बाजू पकडायची. ठीक आहे. चला परत रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसलाय बघा रोशन कुठं आहे निलेशच्या डावीकडे बघा निलेशच्या डावीकडे कोण आहे रोशन आहे आणि तोच रोशन काय म्हटले बघा तर निलेशच्या तर योगेशच्या उजव्या बाजूला योगेशच्या उजव्या बाजूला योगेशच्या उजव्या बाजूला. ठीक आहे. चला परत सर्वात बाजूला बसलाय तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले सर्वात कडेच्या बाजूला कोण दिसतंय बघा तुम्हाला योगेश आणि धीरज योगेश व धीरज किती निघते ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मार्क चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये 74,844 बघा 74,844 भागिले काय केले बघा एक्स केले इज इक्वल टू 54 गुणिले 63. आता इथे काय करू बघा आपण हा एक्स जो आहे ना तो बरोबरच्या पलीकडे घालावा काय होईल बघा मग इकडं 74,844 बरोबर बघा बरोबर इकडे झाला एक्स आणि हे सगळे बरोबर अलीकडे आहे ते छेदाला जाईल 54 गुणिले 63. चला आता भाग घालवताना कसा भाग घालवायचा बघा ही समसंख्या आहे समसंख्या आहे 44ला 4ने भाग देऊ पण 54ला 4ने भाग घातला मग तात्पुरतं 2ने भाग घालू आपण बघा बे दुनी 4 बे दोन्ही 4 आणि 1 5 बे 7 14 परत इकडे बघा बे त्रिक 6 आणि 1 7 बे 7 14 बे चोक 8 बे दुनी 4 बे दुनी 4. ठीक आहे बघा आता बघा इथं वरती जर बघितलं तर 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि 2 16 आणि 2 18 येते म्हणजे 9ने भाग जातो इथं पण 7 आणि 2 9 9ने भाग जातो मग 9ने भाग घालवा बघा 9 चोक 36 36 आणि 1 37 बघा 9 1 9 5 14 परत 9 7 54 आहे ना 9 5 14 परत 9 5 45 45 आणि 7 52 येते 7वर 2 72 म्हणजे 9 8 72 इकडे किती येते बघा 9 9 7 63 ह्याला भाग घालू आपण संख्या लहान होऊन जाईल. चला परत काय होईल बघा इकडं 8 आणि 1 9 5 आणि 4 9 म्हणजे परत ह्याला 9 ने भाग जातोय बघा 9 त्रिक 27 परत बघा 9 9 चोक 36 36 आणि 5 41 9 सक 54 आणि 1 55 9 दोन्ही 18. ठीक आहे बघा चला परत आता ह्याला 6 4 10 2 12 म्हणजे 3 ने भाग जातोय चला 3 1 3 बघा इकडे 3 1 3 3 आणि 1 4 परत 3 5 15 आणि 1 16 परत 3 चोक 12 आता 7 ने भाग घालवायला किती निघते बघा 7 1 7 बघा 7 2 14 आणि 1 15 परत 7 2 14 म्हणजे 22 काय ते बघा इकडे उत्तर 22 येते आपलं x ची व्हॅल्यू झाली 22 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. ठीक आहे बघा, कोंबड्या आणि शेळ्या आहेत. कोंबड्या आणि शेळ्या आहेत. पुढे काय दिले बघा, कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायांची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 आहे. बघा आता पाय किती आहेत बघा, पाय झाले इकडे आपले 640 आणि डोके किती आहेत बघा, तर डोके आहेत 240. ठीक आहे बघा, 240. चला, तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती आहे. ठीक आहे बघा, आता आपण काय केलं बघा, ही 240 डोके आहेत. ठीक आहे बघा, 240 डोके आहेत. आता कोंबड्यांना किती 2 पाय असतात, शेळ्यांना किती असतात 4 पाय असतात. ठीक आहे, आता आपण आपल्याला कोंबड्या किती आहेत, शेळ्या किती माहित नाही. आपण काय करू, हे 240 डोके आहेत ना, प्रत्येकाला काय करू आपण 2-2 पाय देऊन टाकू. प्रत्येकाला 2-2 जेवढे काय असतील ते 2-2 जर पाय दिले आपण, तर काय झालं बघा इकडं, बेचोक 8 बेदुनी 4 म्हणजे 480 पाय निघून गेले. ठीक आहे बघा, ह्यांना पण 2-2 पाय दिले आणि ह्यांना पण 2-2 पाय दिले. बरोबर आहे का. बघा पण आता बघा, पाय आपले 640 आहेत. मग 640 मधून जर आपण समजा इकडे बघा, 640 मधून आपण 480 वजा केलं, खाली किती राहते बघा इकडं, 8 आणि 6 14, 5 4 गेले 1 म्हणजे 160 पाय शिल्लक राहतात. बरोबर आहे का. आता हे 160 पाय कुणाचे असतील, मग शेळ्यांचे असतील. बरोबर आहे का. कारण की बघा, कोंबड्याला तर त्यांचे 2 पाय आपण देऊन टाकले, शेळ्यांना पण 2-2 पाय मिळालेले जेवढ्या काय शेळ्या आहेत त्यातल्या फक्त काय बघा, आता 2-2 पाय द्यायचे शिल्लक राहिलेत. मग 160 पाय आपण 2-2 पायाने जर दिले तर किती शेळ्यांना देऊ शकतो बघा, तर 160 भागिले 2 करा. मग काय निघेल बघा इकडं, बे बे 82 16 म्हणजे राहते किती बघा 80. मग 80 काय असतील बघा, शेळ्या असतील. शेळ्या झाल्या किती, इकडे झाल्या 80 शेळ्या झाल्या. आणि मग आपल्याला सांगा कोंबड्या किती असतील बघा, तर 240 मधून बघा, 240 मधून जर आपण 80 वजा केले शेळ्या, तर राहिले किती बघा, मग 8 आणि 6 14, मग थोडक्यात काय ते 160 येते. म्हणजे 160 काय असतील बघा, मग कोंबड्या असतील. आणि आपल्याला विचारलंय काय त्यांनी, तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती. कोंबड्यांची संख्या किती असेल, मग 160. ऑप्शन नंबर किती असेल, 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका व्यक्तीजवळ 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. तर त्यांचे जवळ एकूण किती नोटा आहेत. बघा आता 5 रुपये 10 रुपये 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. म्हणजे बघा समजू आपण 5 रुपयाच्या त्याच्याकडे X नोट आहेत. ठीक आहे, अधिक परत 10 रुपयाच्या बघा 10 रुपयाच्या पण X नोट आहेत, अधिक 20 रुपयांच्या पण X नोट आहेत. ठीक आहे बघा, आणि यांची जर बेरीज केली तर आपण किती निघते बघा, 1575 रुपये निघते. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा, आता इथं 20 आणि 10 30 आणि 5 35. 35 X ची व्हॅल्यू किती आहे, तर बाबा 1575 रुपये. मग आता इथे सांगा, जर X पकडला आपण बघा, एक जागेला ठेवला आणि 35 बरोबरच्या पलीकडे टाकला, तर काय होईल बघा, 1575 भागिले 35. ठीक आहे, चला 2 1 1 आणि 5 आहे, 5 ने भाग घालवा. 5 7 35 आले इकडं, परत इकडे 5 3 15, परत 5 1 5 आणि 5 5 25. ठीक आहे, चला आता 7 ने भाग घालवा. बघा काय निघेल बघा इकडे, 7 1 7, 7 चौक 28, 28 आणि 3 31, 3 5 35 म्हणजे 7 5 35. बघा किती आले बघा, X व्हॅल्यू 45. पण आपल्याला विचारले काय, तर त्यांचे जवळ एकूण किती नोटा आहेत. तर किती नोटा असतील बघा एकूण, 5 रुपयाच्या X नोटा, 10 रुपयाच्या X नोटा आणि 20 रुपयाच्या X नोटा, म्हणजे एकूण अशा 3 X नोटा असतील. 3 X आणि इथे X ची व्हॅल्यू किती बघा 45, म्हणजे 3 गुणिले 45 करा. काय निघेल बघा इकडे, मग 3 5 15, 3 चौक 12 आणि 1 13, म्हणजे जवळजवळ 135 नोटा असतील. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा इकडं, 135 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ऍव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील संख्येची सरासरी किती आहे. बघा थोडक्यात काय, सगळ्या संख्यांची बेरीज करा. बघा 76 अधिक 48 अधिक 84 अधिक 66 अधिक 70 आणि अधिक 64. काय निघलं पाहिजे, 6 4 10, 10 परत 6 4 10 20, 20 आणि 8 28, हातचा आला 2, बाकी निघते 7 2 9, 9 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 6 27, 27 आणि 7 34, 34 आणि 6 40, म्हणजे 408 येतील. ठीक आहे बघा, 408 झाली एकूण बेरीज. एकूण बेरीज जर 408 असेल तर एकूण संख्या किती आहेत बघा इकडं, कसं असते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. किती आहेत संख्या, 1 2 3 4 5 6, 6 ने भाग घालवा. मग किती निघते बघा इकडं, 6 1 6, 6 6 36, 36 आणि 4 40, 4 वर 8 48, म्हणजे 6 8 48 म्हणजे 68 येते. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये, एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते, तर ती संख्या कोणती. बघा आता एक संख्या पकडू आपण X. ठीक आहे बघा,
त्या संख्येला काय दिले बघा, जर 4 ने भागले असते तर काय झालं असतं बघा, तर ती संख्या 21 ने कमी आली असते. म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे ते किती आलं असतं बघा, x जो आहे ना त्याच्यापेक्षा 21 ने कमी आला असतं. हे झालं आपलं इक्वेशन तयार. आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा, हे x जागेला ठेवा आणि हा 4 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 4 ने ह्या x वजा 21 ला पूर्ण गुणलं जाईल. चला आता काय निघेल बघा, x बरोबर बघा 4 गुणिले x किती झाले बघा, 4x वजा 21 चोक 84. ठीक आहे बघा. चला 84 जर बरोबर 4 इकडे आला तर काय होईल बघा, अधिक 84 होईल. आणि हा x जर बरोबर त्या पलीकडे गेला तर काय होईल बघा, वजा x होईल. ठीक आहे. मग थोडक्यात काय बघा, 3x बरोबर किती येते इकडे, 84 येते. 3x बरोबर 84. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल बघा, x ची व्हॅल्यू किती असेल, 84 भागिले 3. किती निघते बघा इकडं, 3 1 3, 3 2 6, 6 2 8, परत 3 8 24, म्हणजे किती येते बघा, 28. 28 म्हणजेच काय येते बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता प्रश्नामध्ये काय दिले बघा, ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% ने कमी आहे. ठीक आहे बघा. आता इथं ए आणि बी लिहा. कुणाचं उत्पन्न बघा काय दिले बघा, बी या व्यक्तीच्या कोणाला दिला, बीला दिलेला आहे. मग तात्पुरतं काय करायचं बघा, बीचं उत्पन्न आपण 100 आहे असं पकडू, 100 रुपये. आणि ते काय दिले बघा, बीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. कुणाच तर एचं उत्पन्न, एचं उत्पन्न किती असेल बघा, तर 50 असेल. ह्याच्यात 100च्या 50% म्हणजे 50 झाला, बरोबर आहे का, 50% कमी आहे. ठीक आहे बघा. चला परत आता काय दिले बघा, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे बघा. आता काय दिले बघा, कसं काढायचं बघा, ए च्या ज्याचा च्या असतो ना ते कुठं घ्यायचं बघा, खाली घ्यायचा. ए च्या उत्पन्नाच्या काय म्हटलंय बघा, बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के कमी आहे. बघा आता मला सांगा, ए खाली घेतला आपण, बरोबर आहे का, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या बघा, ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे मला सांगा. ह्याचं 50 आहे, 100 आहे, मग किती जास्त आहे बघा, तर 50 रुपयाने जास्त आहे. बरोबर आहे का, इकडे गुणिले 100 करायचं. याचं उत्पन्न किती आहे बघा, आपलं 50 आहे. 50 वरती डोक्यावरती 50 गुणिले 100. काय निघेल बघा, इकडे 50 ला 50 कॅन्सल, बरोबर 100% उत्पन्न जास्त आहे. म्हणजे काय, साहजिकच याचं 50 आहे आणि बीचं 100 आहे. बरोबर आहे का, मग त्या 50 पेक्षा 50 ने जास्त आहे, मग 100% जास्त आहे. ठीक आहे बघा, मग उत्तर काय निघेल इकडे 100% म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो बघा. कधी पण खरेदी किंमत किती असते बघा, एक वस्तू खरेदी करण्यासाठी किती पैसे लागले, तीच एक वस्तू विकण्यासाठी किती रुपयाला विकली, त्यावेळेस आपण नफा किंवा तोटा काढू शकतो. बरोबर आहे का. किंवा बघा थोडक्यात काय, समान संख्येने वस्तू पाहिजे बघा. समजा 10 वस्तूंची खरेदी किंमत आणि 10 वस्तूंची विक्री किंमत, ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, तर बाबा नफा किंवा तोटा काढू शकतो. पण कसं असतं, खरेदी केलेल्या वस्तू आणि विक्री केलेल्या वस्तू यांची संख्या समान पाहिजे. पण इथे काय दिले बघा, इथे काय दिले बघा, 5 संत्रे आणि दिले 6 संत्रे. बरोबर आहे का. मग तात्पुरतं काय बघा, आता मला सांगा खरेदी किती आहे बघा, आपली खरेदी दिली आहे इथं. खरेदी जर पकडली आपण तर बघा 5 संत्रे दिले, बरोबर आहे का, 5 संत्रे, 5 संत्र्यांची खरेदी किती आहे बघा, तर 10 रुपये. ठीक आहे बघा. आणि खाली काय दिले बघा, 6 संत्र्याची विक्री किंमत दिली बघा, विक्री किंमत. विक्री किती आहे तर बाबा 6 संत्र्याची, 6 संत्रे 10 रुपये, किती 15 रुपये. मग आता बघा, एक वस्तूची खरेदी किंमत काढा आणि एक वस्तूची विक्री किंमत काढली तरी चालेल, किंवा इथल्या इथं बघा मला सांगा, आता विक्री किंमत तर 6 संत्रे ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, 5 संत्र्याची जर 10 रुपये असेल खरेदी किंमत, तर 6 संत्र्यांची किती असेल हो? ते पण करू शकतो आपण बघा. 5 संत्र्याची 10 रुपये, तर 6 संत्र्याची बघा, 5च्या दुप्पट 10, 6च्या दुप्पट झाली 12 रुपये. 12 रुपये झाली खरेदी, बरोबर आहे का. 6 संत्र्याची खरेदी झाली 12 रुपये, 6 संत्र्यांची विक्री किंमत झाली 15 रुपये. कधी पण आपण नफा किंवा तोटा कसा काढतो, खरेदी किंमतीवर काढतो. किंवा फॉर्म्युला काय असतो आपला, खरेदी किंमत प्लस काय असतो, नफा, बरोबर काय असते बघा, विक्री किंमत. बरोबर आहे का. खरेदी किंमत किती आपली बघा, तर बाबा 6 संत्र्याची 12 रुपये आणि विक्री किंमत किती आहे, 6 संत्र्याची 15 रुपये. मग याचा अर्थ काय झाला, आपल्याला नफा झालाय किती, 3 रुपयाचा. मग विचारलं काय, तर किती टक्के नफा मिळतो, तर बघा मग हे 12 रुपये म्हणजे जर 100% असेल तर 3 रुपये म्हणजे किती, x%. तिरकस गुणाकार करा, निघून जाते आपलं उत्तर. काय निघेल बघा, x गुणिले 12, x गुणिले 12 बरोबर 100 गुणिले 3. काय निघेल बघा, 100 गुणिले 3. मग इथं काय, x जागेला ठेवा आणि 12 आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे 100 गुणिले 3 होईल. छेद किती येईल बघा, 12. काय निघेल बघा, 3 1 3, 3 चोक 12, म्हणजे 4 1 4, इथं 4 2 8 आणि 2 10, 4 5 20, म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघते बघा, तर 25%. म्हणजे त्याला 25% नफा होईल थोडक्यामध्ये. ऑप्शन नंबर काय असेल, 4 असेल.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिक्सचर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? बघा आता इथे काय निघते बघा तुम्हाला, दूध आणि पाणी यांचं पहिलं गुणोत्तर किती आहे बघा, तर 3x आणि x आहे. बरोबर आहे का? आता बघा ह्याच्यामध्ये दूध तर स्थिरच राहणार आहे तुमचं. बरोबर आहे का? फक्त काय करायचं आपल्याला, पाणी वाढवायचे. म्हणजे काय होईल बघा इकडं, त्यांचं नंतरचं गुणोत्तर किती दिलंय बघा तुम्हाला, 2:1 दिले. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय बघा, हे 3x आहे की नाही. आता दूध तर वाढणार आहे का नाही, दूध तेवढंच राहणार आहे, फक्त आपल्याला पाणी वाढवायचे, जेणेकरून यांचं गुणोत्तर काय होईल, कमी होईल. म्हणजे मला सांगा आता बघा, दुप्पट 2 असलं पाहिजे आणि निमपट काय असलं पाहिजे, पाणी असलं पाहिजे. मग 2च्या निम्म काय असलं पाहिजे, पाणी. आता मला सांगा गुणोत्तरामध्ये जर बघितलं आपण, तर आपलं दूध किती आहे, 3x आहे. बरोबर आहे का? मग 3x आणि मग पाणी किती पाहिजे तुमचं, 1.5x पाहिजे. बरोबर आहे का? 1.5x तुमचं पाणी पाहिजे. याचा अर्थ तुम्ही किती पाणी वाढवले बघा, 1 मध्ये 0.5x वाढवलाय. 0.5x पाणी वाढले. बरोबर आहे का? आता विचारले का त्यांनी आपल्याला, हा तर किती लिटर पाणी मिसळेल? आता बघा लक्षात घ्या. एकूण आपलं बघा इथं बघा, टोटल दूध आणि पाण्याचं पहिलं मिश्रण किती आहे बघा तुमचं, 60 लिटर आहे. बरोबर आहे? थोडक्यात काय, 3x अधिक x. बघा 3x अधिक x बरोबर किती झाले बघा, तर 4x. आणि 4x ची व्हॅल्यू किती दिली बघा त्यांनी, तर 60 लिटर. मग x बरोबर किती असेल बघा, तर आता 4 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल, 60/4 म्हणजेच काय निघेल बघा, 4 एके 4 आणि इकडे झाले 15 चोको 60, म्हणजे 15 x ची व्हॅल्यू झाली 15 लिटर. बरोबर आहे का? x ची व्हॅल्यू झाली 15 लिटर. आता मला सांगा, मग एक x म्हणजे 15 लिटर, तर 0.5x म्हणजे किती झाले बघा, तर 7.5 लिटर. ह्याची व्हॅल्यू किती झाली बघा, तर 7.5 लिटर. बरोबर आहे ना? बघा x ची व्हॅल्यू किती आपली 15 आहे. 15च्या निम्म किती असतं, 7.5 लिटर असतं. याचा अर्थ आपल्याला 7.5 लिटर पाणी वाढवावं लागेल. म्हणजे उत्तर काय निघेल आपला, ऑप्शन नंबर दुसरा. आणि डायरेक्ट जर ह्याच्यावरून गेला तर बघा, आता 3x आणि x आहे. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय, x ची व्हॅल्यू निघाली आपली 15 लिटर. तर बघा पहिलं दूध किती आहे तुमचं, 15 त्रिक 45. बरोबर आहे का? 15 त्रिक झाले 45 आणि तुमचं पाणी किती आहे बघा, 15. आपल्याला काय करायचं बघा, तर दुधाच्या निमपट पाणी झालं पाहिजे. 45च्या निमपट किती असते बघा, तर 22.5 असते. बरोबर आहे का? 15 मध्ये तुम्हाला बरोबर 7.5 लिटर पाणी मिक्स केलं की बरोबर इथं काय येते बघा, तर 22 लिटर येते. आणि हे तेवढंच राहते किती, 85, सॉरी 22 पॉईंट किती येते बघा, 5 लिटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता. बघा अॅनोलॉजीवरचा प्रश्न कसा असतं, ह्या दोघांमध्ये जो जो संबंध आहे तो सहसंबंध ह्या इकडच्या दोघांमध्ये पाहिजे. ठीक आहे आपल्याला. चला बघा आता इथे जर आपण एबीसीडी जर बघितलं, तर बघा ए हा बघा FG केले. बरोबर आहे का? एफ हा अल्फाबेटमध्ये किती असतो बघा, ABCDE आणि एफ. एफ झाला 6वा, EF नंतर जी झाला 7वा. ठीक आहे बघा जी. परत आय झाला 9वा, आय. परत जे आणि के झाला 11वा. ठीक आहे बघा. आणि त्यांनी काय दिले बघा त्याला, 3 बघा 6 मधून 3 गेले, खाली गेले बघा, 6 मधून 3, 7 मधून 3 वजा करा, 9 मधून 3 करा, 11 मधून 3 वजा करा. बघा 7 3 गेले 3 राहिले, 7 3 गेले 4 राहिले, 9 3 गेले 6 राहिले आणि 11 3 गेले 8 राहिले. म्हणजे 3 4 6 8 आहे का बघा, 3 4 6 8 तर आहे. ठीक आहे. चला परत आता HJDE बघा, HJD आणि E. बघा आता एच किती असतो बघा ह्याच्या अल्फाबेटमध्ये, ABCDEFGH. एच हा असतो 8व्या क्रमांकावर, बघा डी असतो 4थ्या क्रमांकावर आणि ई असतो 5व्या क्रमांकावर. ठीक आहे. आणि जे बघा एच, परत HIJ, एचच्या पुढे 2 घरे गेले की 10 नंबरला काय ते जे येते. आता प्रत्येकातनं 3 3 वजा करा, ह्याच्यातनं 3, ह्याच्यातनं 3, ह्याच्यातनं 3 आणि ह्याच्यातनं 3. बघा 8तनं 3 गेले 5 राहिले, 10तनं 3 गेले 7 राहिले, 4तनं 3 गेले 1 राहिला आणि 5तनं 3 गेले 2 राहिले. म्हणजे 5 7 1 2. बघा 5 7 1 2 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, बघा सुपरविजन हा शब्द बघा असा लिहिला जातो. तर काय डिस्टर्बन्स हा शब्द असा डॅश डॅश असा होईल. ठीक आहे बघा. बघा आता सुपरविजन लिहा इकडं. सुपरविजनला काय घेतलं आपण, HFKV, IE RHR आणि LM. ठीक आहे बघा. चला आता मला सांगा, हे बघा इथं जर तुम्ही अल्फाबेट मध्ये एस जर पकडला, एस किती वाजतो बघा, बघा आता इथं बघा ABCDEFGHIJKLMNOP
QRSTUVWXY आणि Z. बघा काय निघेल इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा काय दिले बघा आता इथं बघा यस ला काय यस वापरलाय बरोबर आहे का? बघा यस हा सुरुवातीवरून जर सुरुवातीपासून मोजला आपण तर यस हा 19 क्रमांकावर असतो बरोबर आहे का? तर यस बघा 19व्या क्रमांकावर आहे आणि ते जर आपण उलट 19व्या क्रमांकावर बघितलं तर काय निघते बघा इकडं एच निघते बरोबर बघा एच घेतला. आता बघा यू कितव्या क्रमांकावर आहे? यू हा सरळ 21व्या क्रमांकावर आहे. मग उलट 21व्या क्रमांकावर काय निघेल बघा एफ निघेल. इथं एफ घेतलाय बरोबर आहे का बघा एफ. चला आता पी कितव्या क्रमांकावर आहे बघा पी हा 16व्या क्रमांकावर आहे. मग उलटा 16व्या क्रमांकावर कोण आहे बघा तर के आहे. इथं बरोबर पी ला के घेतलं याप्रमाणे ठीक आहे बघा. मग काय करायचं बघा सरळ अल्फाबेट ज्या क्रमांकावर आहे ना उलट त्याच क्रमांकाचा अल्फाबेट आपल्याला घ्यायचंय. बघा आता इथे जर बघितलं आपण WRH 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 आणि इथे HR आहे ठीक आहे. बघा आता डिस्टर्बन्सला घ्यायचं आपल्याला बरोबर आहे का. डी ला काय निघेल बघा डी हा पहिल्या बघा डी हा 4थ्या क्रमांकावर असतो. उलट 4थ्या क्रमांकावर कोण आहे बघा तर डब्ल्यू आहे म्हणजे बरोबर इथं डब्ल्यू आला. आय आय कितव्या क्रमांकावर आहे बघा आय हा 9व्या क्रमांकावर आहे. उलट 9व्या क्रमांकावर कोण आहे बघा आर आहे इथं आर लिहून टाका. चला आता यस घेतलाय. यस हा कितव्या क्रमांकावर आहे बघा यस हा 19व्या क्रमांकावर आहे. उलट 19व्या क्रमांकावर कोण आहे बघा तर एच आहे इथं एच घेऊन टाका. आणि इथं टी बघा टी हा सरळ जर बघितला आपण तर टी हा कितव्या क्रमांकावर आहे 20व्या क्रमांकावर आहे. उलट 20व्या क्रमांकावर कोण आहे बघा तर जी आहे इथं जी लिहा. मला सांगा WRHG कुठे बघा WRHG WRHF ह्याचा विषय संपला. WRHI इथं पण याचा विषय संपला. डब्ल्यू इथं एच आहे त्यामुळे ह्याचा पण विषय संपला. म्हणजे उत्तर काय निघते आपला ऑप्शन नंबर पहिला निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 11 आणि 2 13 13 आणि 2 काय निघेल मग 15 निघेल पहिलं अक्षर. परत बघा दुसरं जर बघितलं बघा 6 6 2 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36 15च्या पुढे काय निघेल 36 निघेल म्हणजे ऑप्शन नंबर पहिला 15 36. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा एनालॉजीवरचा प्रश्न आहे काय दिले बघा इथे जर बघितलं आपण 8 चा वर्ग किती झाला बघा 64 64 अधिक 3 केले बरोबर झाले 67. चला इथे जर बघितलं बघा 12 ठीक आहे बघा 12 चा वर्ग किती झाला बघा 144 144 अधिक 3 केले की बरोबर काय निघते बघा 147 म्हणजे आपलं उत्तर काय निघेल इथं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा एनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा काय दिसतं याच्यामध्ये 5 50 6 आणि इथं काय ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय चेक करा 5 10 50 येते बरोबर आहे का. परत बघा 6 गुणिले जर 10 केलं तर 6 10 किती आलं पाहिजे 60 पण 60 आहे का कुठं नाही. मग दुसरं लॉजिक लागवा. दुसरं लॉजिक काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये बघा 5 चा वर्ग झाला बघा 5 चा वर्ग झाला 25 25 मग 25 गुणिले 2 केले की बरोबर काय ते 50 येते. मग 6 चा वर्ग किती झाला बघा 36 36 गुणिले 2 केले की बरोबर काय निघते बघा तर 72 निघते. बरोबर मग काय निघेल आपल्या इथं उत्तर ऑप्शन नंबर 2 निघेल. वर्ग काढून दुप्पट करायचे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिसतंय बघा तुम्हाला इथं बघा 36 हा कितीचा वर्ग आहे बघा 6 चा वर्ग आहे. परत 4 हा कितीचा वर्ग आहे तर 2 चा वर्ग आहे. ठीक आहे बघा. चला परत बघा मग थोडक्यात 6 आणि 2 किती झाले बघा 8 झाले. 49 हा 7 चा वर्ग आहे. 9 हा 3 चा वर्ग आहे म्हणजे 7 आणि 3 किती झाले बघा 10. 64 हा 8 चा वर्ग आहे. 4 हा 2 चा वर्ग आहे म्हणजे 8 आणि 2 किती झाले बघा 10. म्हणजे उत्तर काय निघेल बघा इथं ऑप्शन नंबर तिसरा 10. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये बघा 7 चा वर्ग झाला 49 8 चा वर्ग झाला 64 12 चा वर्ग झाला 144 आणि 5 चा वर्ग झाला 25. ठीक आहे ह्याची जर बेरीज केली आपण काय निघेल बघा 144 बघा 64 49 आणि 25 काय निघेल बघा 4 आणि 4 8 8 आणि 9 9 8 17 17 आणि 5 किती झाली 22 इथं हात चाला 2 बघा 4 आणि 2 6 6 आणि 6 12 12 आणि 4 16 16 आणि 2 18 हात चाला 1 1 आणि 2 म्हणजे 282 बरोबर 282 आले बघा. मग थोडक्यात काय तेच आहे
इकडे वर्ग करायचे आणि वर्गांची काय करायची बेरीज करायची. काय निघेल बघा माहित. 11चा वर्ग झाला 121, 10चा वर्ग झाला 100, 12चा वर्ग झाला 144, 7चा वर्ग झाला 49. मग याची बेरीज करा. काय निघेल बघा 121 बघा 144 अधिक 121 अधिक 100 अधिक 49. बघा 9 1 10 4 14. हातचाला 1. बरं 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि 11. हातचाला 1. 1 2 3 आणि 4 म्हणजे 414. 414 म्हणजेच काय ते बघा ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. सर्व खुर्च्या टेबल आहेत. बघा सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व खुर्च्या टेबल आहेत. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले. सर्व टेबल टीव्ही आहेत. बघा सर्व टेबल हे टीव्ही आहेत. सर्व टेबल हे टीव्ही आहेत. ठीक आहे. बघा ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे. बघा हे झाले स्टँडर्ड डायग्राम. आता ह्याच्यावरनं बघा जे निष्कर्ष दिलेत ना आधी ते निष्कर्ष बघा होकारार्थी आहेत का सगळे आहेत आहेत आहेत. मग 4चे 4 निष्कर्ष हे तुमचे होकारार्थी निष्कर्ष. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा आता होकारार्थी निष्कर्षासाठी फक्त स्टँडर्ड डायग्राम आपली पुरेशी असते. ठीक आहे. बघा इथं आपल्याला पॉसिबिलिटी काढून चेक करायची गरज नसते. पहिला निष्कर्ष चेक करा. काय दिसतंय बघा सर्व टीव्ही खुर्ची आहेत. बघा सर्वच्या सर्व टीव्ही खुर्ची आहेत का नाही. टीव्ही मधला फक्त काही भाग खुर्ची आहेत. पहिलं काय झालं चूक झालं. तर दुसरं बघा काही टीव्ही टेबल आहेत. बघा काही टीव्ही टेबल आहेत का आहेत. बघा टीव्हीचा हा आतला जो एवढा भाग आहे तोच फक्त काय टेबल आहे. म्हणजेच काही टीव्ही टेबल आहेत हे बरोबर येते. सर्व टेबल खुर्ची आहेत. बघा सर्वच्या सर्व टेबल खुर्ची आहेत का नाही. बघा टेबलाच्या आतमधला काही भाग फक्त खुर्ची आहे. त्यामुळे सर्व टेबल खुर्ची आहेत का तर नाही. 3 नंबर चुकला. 4 नंबर काय काही टीव्ही खुर्ची आहेत. बघा काही टीव्ही खुर्ची आहेत का तर आहेत. बघा टीव्हीचा आतमधला एवढाच भाग खुर्चीचा एवढाच काय फक्त खुर्ची आहे. बघा काही टीव्ही खुर्ची आहेत. मग हे काय निघेल बरोबर निघेल. ऑप्शन नंबर 4 म्हणजे काय निघेल बघा 2 आणि 4 कुठे निघते बघा तुम्हाला 2 व 4 बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर 4 मध्ये निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परम्युटेशन कॉम्बिनेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील. तर बघा आता जसं आपण म्हणतो ना हँडशेक त्या टाईपचे प्रश्न आहेत. हँडशेक खेळणे बुद्धिबळ खेळणे कुस्ती खेळणे किंवा क्रिकेट खेळणे. कारण की हे सगळे काय असतात बघा 2-2 ह्याच्यामध्ये खेळले जातात. बरोबर आहे का. फक्त काय बघा ह्याच्यामध्ये हा प्रश्न परम्युटेशनचा कॉम्बिनेशन कसं शोधायचा असं लक्षात घ्या. मला सांगा आता इथं मी 2 संघ निवडले. ठीक आहे बघा 1 नंबर आणि थोडक्यात काय मी इथं 2 संघ निवडले. एक बघा समजा एक इंडियाचा आहे आणि एक पाकिस्तानचा. ठीक आहे बघा ह्यांच्यामध्ये एक आपण मॅच खेळली कशी बॅडमिंटनची. ठीक आहे. हे 2 संघ घेतले यांची मी काय केलं अदला बदल केली. मी इथं पाकिस्तान लिहिलं इकडे काय केलं इंडिया घेतली. मला सांगा दोघांची अदला बदल जरी केली तर संघामध्ये काय फरक पडणार आहे का. मॅच तीच होणार आहे इंडिया पाकिस्तान किंवा पाकिस्तान इंडिया एकच झालं. बरोबर आहे का. याचा अर्थ बघा दोघांची अदला बदल केल्यानंतर जर फरक पडत नसेल ना तर ते प्रश्न कसे असतात तर कॉम्बिनेशनचे असतात. ठीक आहे बघा. आणि जर फरक पडत असेल म्हणजे समजा मी इथे 1 मांडला आणि इथं 2 मांडला. ठीक आहे 12 झाली एक संख्या. दोघांची जर अदला बदल केली मी तर काय ते बघा 21 होते. बरोबर आहे का. बघा दोघांची अदला बदल केली की फरक पडला का तर पडला. याचा अर्थ हा झाला परम्युटेशनचा प्रश्न हा झाला कॉम्बिनेशनचा प्रश्न. हे सगळे प्रश्न काय हा प्रश्न काय कॉम्बिनेशनचा म्हणजे बरं आता 8 जण आहेत. 8 मधून बघा एक सामना खेळण्यासाठी आपल्याला 2 टीम सिलेक्ट करावं लागतील. बरोबर आहे का. म्हणून काय करायचं 8C2 करायचं. बघा आता किती येते बघा 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. बरोबर आहे का. 2 ला 2 घेतला 2 आणि किती 8 येते तर 2 आणि 6 8 इथं 6 फॅक्टोरियल लिहून टाका लगेच. काय निघेल बघा इथं बघा 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल. ठीक आहे 6 फॅक्टोरियलला स्टॉप करायचं. कारण की हे असा आला आपण कॅन्सल करू शकतो. बघा 2 गुणिले 1 गुणिले 6 फॅक्टोरियल. काय निघेल बघा इकडं. चला या 2 फॅक्टोरियलचं आपण उलट घेतलं. एक म्हणजे थोडक्यात काय असतं फॅक्टोरियल म्हणजेच काय गुणाकार हा जी संख्या दिली त्याच्यापासून 1 पर्यंत गुणाकार करायचा असतो. उलटा 8 7 6 5 4 3 2 1 म्हणजे इथं बघा आता 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. बघा बे चोक 8 म्हणजे 7 चोक 28 म्हणजे एकूण किती सामने होतील तर बाबा 28 सामने होतील. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आहे. बघा रविवारच्या बघा रविवार आहे. रविवारच्या आधीचा वार कुठला झाला बघा शनिवार. शनिवारी किती तारीख दिली बघा त्यांनी आपल्याला तर 15 तारीख दिलेली. 15 तारीख काय दिले बघा इथं आपल्याला काय दिली त्यांनी 15 तारीख दिली शनिवारला. 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर त्या या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार आहे. बघा थोडक्यात काय बघा दर 7 दिवसांनी तोच वार असतो. 15च्या आधी किती असेल बघा 8 असेल 8 आणि 7 15
8च्या आधी किती असेल बघा 1 असेल. सगळ्यांना वार कुठला येते बघा शनिवार येते, बरोबर आहे का? म्हणजे इथं पण शनिवार येते बघा. 1ला 8 तारखेला आणि 15 तारखेला 1 आणि 7 8 8 आणि 7 15. इथं म्हणजे शनिवार आपल्याला काय म्हटलंय तर 4 तारखेला कुठला वार असेल बघा. 1 तारखेला जर शनिवार असेल तर बघा 2, 3, 4 ला वार कुठला असेल बघा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. इथं वार कुठला असेल मंगळवार असेल. म्हणजेच ऑप्शन नंबर काय येते बघा 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला? बघा केच्या नंतर ना एम बघा जे के एल एम 2 घरं पुढे गेले की एम निघतं. एमच्या परत पुढे 2 घर जावा एम एन ओ 2 घरं पुढे गेले की 2 ओ निघते. ओच्या परत 2 घरं बघा ओ पी क्यू 2 घरं पुढे गेले क्यू आर आणि क्यूच्या पुढे 2 घरं जावा ओ पी क्यू आर आणि एस बरोबर काय निघते बघा एस निघतंय म्हणजे एस इथं आहे इथं आहे इथं आहे याचा विषय संपला. बघा आता एनच्या पुढे बघा एन ओ पी 2 घरं पुढे गेले की पी निघते. पीच्या पुढे बघा पी क्यू आर 2 घरं पुढे गेले की आर निघते. आरच्या पुढे बघा 2 घरं गेले की ओ पी क्यू आर एस टी टी येते आणि टीच्या पुढे बघा 2 घरं एस टी यू आणि व्ही म्हणजे इथं काय निघेल बघा व्ही निघेल. एस नंतर व्ही असेल म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विसंगत घटक ओळखा म्हटले. काय दिसतंय व्हायच्यामध्ये तुम्हाला? मीटर, यार्ड, एकर आणि फरलॉंग. बघा आता फरलॉंग म्हणजे काय असतं बघा. एक फरलॉंग जर पकडला तुम्ही तर तो किती असतो बघा 220 यार्डच्या आसपास असतो बघा 220 यार्ड आणि थोडक्यात काय 201 मीटर असते. 201 मीटर म्हणजे बघा हे मीटर झालं यार्ड झालं किंवा फरलॉंग झालं हे सगळे काय बघा अंतर मोजण्याची साधन. अंतर मोजलं जातं. एकर मध्ये काय निघतं बघा. एकर बघा एकर मध्ये काय निघतं बघा तर आपला एरिया निघतो. लांबी निघत नाही. हे सगळे काय लांबी मोजण्याचे साधने आहेत. एक फरलॉंग यार्ड आणि मीटर. येते लक्षामध्ये बघा. थोडक्यात काय बघा 1 मीटर जर पकडला आपण तर 1 मीटर म्हणजे किती असतो बघा 1.094 काहीतरी यार्ड असते. ठीक आहे बघा 1 मीटर म्हणजे 1.094 यार्ड असते. त्यामुळे इथं 201 मीटर म्हणजे 220 यार्ड झालं आणि 220 यार्ड मध्ये काय तर 1 फरलॉंग असतो. ठीक आहे. हे एकर मात्र कशासाठी असतं तर बाबा एरिया मोजण्यासाठी. त्यामुळे ठीक आहे. त्यामुळे इथं विसंगत घटक कुठला निघेल ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर चालत गेला. बघा पूर्व दिशा कुठे असते बघा या साईडला असते. पूर्व इकडं पश्चिम इकडं असते. इकडे वरती उत्तर असते आणि खाली दक्षिण असते. आता रमेश काय केले बघा त्याच्या घरापासून इथं घर आहे. घरापासून तो कुठे गेला पूर्वेला गेला. किती गेला तर बाबा 18 किलोमीटर गेला. चला 18 किलोमीटर गेला. परत पुढे काय केले बघा चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता बघा इथून पूर्वेकडे जर तोंड असेल तर उजवी बाजू कुठे असते खाली असते. खाली किती गेला तो उजवीकडे 3 किलोमीटर गेला. चला परत काय दिले बघा व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. बघा जर खाली दक्षिणेकडे तोंड असेल ना तर उजवी बाजू कुठे असते बघा आता जी आपली डावी ना ती काय होते उजवी होते. उजवीकडे वळून किती गेला बघा 6 किलोमीटर गेला. इथून तो 6 किलोमीटर दाखवायचा एवढा. चला परत पुढे काय केलं गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. आता परत डावीकडे वळलाय बघा. इथून कुठं वळलाय डावीकडे म्हणजेच कुठं असते बघा पश्चिमेकडे चेहरा असेल तर डावी बाजू खाली असते. खाली किती गेला तो इकडं 6 किलोमीटर गेला. तर तो घरापासून किती अंतरावर आहे. ठीक आहे आता घर ते हे जे अंतर आहे एंड झालेला याच्यामधलं बघा आपल्याला शॉर्टकट अंतर काढायचं. ठीक आहे आता उभी रेष मारून घ्या इथं. उभी रेष मारा आणि आडवी रेष मारा. ठीक आहे बघा आता उभा अंतर किती असेल बघा हे 3 आहे आणि हे 6 आहे. त्यामुळे बघा 3 आणि 6 किती झाले 9 झाले. उभा अंतर झालं 9. ठीक आहे उभं झालं 9. चला आता आडवं अंतर मोजायचं. आडवं किती निघेल बघा. चला हे 6 आहे. ठीक आहे बघा थोडक्यात काय इथून हे एवढं अंतर 6 झालं. ठीक आहे हे 6 ला हे 6 झालं. टोटल 18 असल्यामुळे 12 आणि 6 किती येते बघा 18. 12 आणि 6 18 म्हणजे हे पण किती झालं तुमचं 12 आणि हे पण किती झालं मग 12 झालं. म्हणजे आपलं आडवं अंतर झालं 12. मग हा जो शॉर्टकट मधला अंतर आहे बघा हे कुठलं हे घरापासून ते हे इथपर्यंत ते अंतर काढायचं आपलं म्हणजे हे अंतर. म्हणजे बघा हा झाला राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर आहे का? काटकोन म्हणतो आपण त्याला. आणि मग आपल्याला पायथागोरस इथं वापरता येईल. बघा थोडक्यात काय सरळ अंतर आडवा अंतर बरोबर काय असते शॉर्टकटचं अंतर असतं. ह्याला आपण काय म्हणतो बघा हायपोथिनियस. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या ह्यातली एक बाजू समजा आपण ए पकडली ह्याला ए पकडला ह्याला जर आपण समजा बी पकडला तर हा ही काय असते बघा सी असते. ठीक आहे बघा थोडक्यात काय मग फॉर्म्युला काय असतो आपला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ठीक आहे पायथागोरस थेरम असतो. आता ए व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती 9 आहे. 9चा वर्ग अधिक बी ची व्हॅल्यू किती आहे बघा तर 12 म्हणजे 12चा वर्ग बरोबर झालं सी स्क्वेअर. बघा 9 ची व्हॅल्यू झाली 81 अधिक 12 12 44
बरोबर झाले सी स्क्वेअर. मग काय निघेल बघा इकडं सी स्क्वेअर इज इक्वल टू किती निघेल बघा 144 आणि 81 बघा 4 आणि 1 झाले 5 परत 8 आणि 4 12 आजचा आला आहे 1 आणि 1 2 225. मग आता मला सांगा 225 हा कितीचा वर्ग असतो तर 15चा वर्ग असतो बरोबर आहे का. थोडक्यात काय बघा सी इज इक्वल टू किती झाले 15 225 ठीक आहे बघा. हे किती झाले मग 15 किलोमीटर. बघा लक्षात घ्या आता पायथागोरस थेरम म्हणजे तुम्हाला ट्रिपलेट माहित असेल म्हणजे 3 आणि 4 ची व्हॅल्यू किती असते बघा 3 आणि 4 चा ट्रिपलेट निघतो किती 5 बघा 3 आणि एक बाजू 3 एक बाजू 4 असल्यावर त्याचा ट्रिपलेट किती निघतो हायपोथेनस 5 निघतो. बघा 4 3 च्या दुप्पट झाली 6 4 च्या दुप्पट झाली 8 5 च्या दुप्पट झाली 10 परत बघा 3 च्या तिप्पट झाली 9 4 च्या तिप्पट झाली 12 बरोबर 5 च्या तिप्पट झाली 15. हे काय असतात बघा आपले ट्रिपलेट असतात ठीक आहे या प्रकारे. म्हणजे इथे बघा बरोबर 9 12 असेल ना तर तिसरी बाजू शॉर्टकट काय निघते 15 निघते बरोबर ते दिसते ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा 15 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉडमा चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये जर वजा म्हणजे भागिले अधिक म्हणजे गुणिले गुणिले भागिले म्हणजे अधिक गुणिले म्हणजे वजा तर 75 भागिले बर आधी आपण काही नंबर लिहून घेऊ बघा 75 17 29 63 आणि 21. चला इथे काय म्हटलंय बघा भागिले आणि भागिले म्हणजे काय बघा भागिले म्हणजे अधिक आहे इथं अधिक लिहून टाका. चला परत इथं गुणाकार आहे गुणिले म्हणजेच काय बघा गुणिले म्हणजे वजा इथं वजा लिहून टाका. चला परत अधिक अधिक म्हणजेच काय गुणाकार आहे इथं गुणाकार लिहून टाका. आणि परत इकडे वजा वजा म्हणजेच काय वजा म्हणजे भागिले इथं भागिले लिहून टाका. ठीक आहे. चला आता ब्रॅकेट कुठं कुठं बसेल बघा सुरुवातीला पहिलं ब्रॅकेट इथं बसेल. ठीक आहे बघा काय निघेल बघा मग बरं आता तात्पुरतं आपण इकडची बेरीज केली तर चालते. येते लक्षात मध्ये बघा थोडक्यात काय 75 अधिक 17 किती निघेल बघा 7 आणि 5 झाले 12 आजचा आला एक बघा 7 आणि 8 आणि 1 9 म्हणजे किती झाले 75 आणि 10 85 85 7 92 92 आल्याकडे 92 वजा 29 आहे असेल या. बघा 29 गुणिले आतमध्ये काय निघेल बघा 63 भागिले 3 म्हणजे 21 सॉरी 21 21 21 63 म्हणजे काय निघालं बघा इकडे 3 निघालं. ठीक आहे आता ब्रॅकेट कुठं बसेल बघा इथं बसेल म्हणजे काय निघेल बघा 92 वजा 29 गुणिले 3 केलं तर बाकी निघते 30 त्रिक 90 29 त्रिक 9 त्रिक 27 87 येते. मग मला सांगा 92 मधून 87 गेलं तर खाली किती जाते बघा 87 5 92 म्हणजे 5 उत्तर येते आपलं 5 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले व्हायच्यामध्ये मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. बघा मेघ आणि रीता लिहा इकडे मेघा आणि रीता काय दिले बघा मेघाचे वय रीताच्या च्या कोणाला दिला बघा रीताला रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे रीताचं वय जर आपण एक्स पकडलं इकडं तर मेघाचं किती आहे बघा तर रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा दुप्पट वय झाली 2x दुपटीपेक्षा काय म्हटलंय बघा तर दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. ठीक आहे बघा 2 ने जास्त आहे इथं अधिक 2 करा 2 ने जास्त आहे. ठीक आहे परत बघा काय दिले बघा कल्पनाचे वय तर कल्पना आणखी एक जण आहे. हा कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. मेघाचं वय किती आहे बघा 2x अधिक 2 आहे 2x अधिक 2 याच्यामध्ये अधिक 5 केलं तर काय निघते बघा 5 आणि 2 7 निघते किती निघेल बघा 7 निघेल कारण हिच्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे मेघापेक्षा. मग 2 आणि 5 किती झाले बघा 7 झाले 2x अधिक 7 ठीक आहे. चला आता पुढे काय दिले बघा कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल तर रीताचे आजचे वय किती बघा हे झालं आजचं वय. ठीक आहे बघा हे झालं आजचं वय आणि 5 वर्षानंतर 5 वर्षानंतरचं कुणाचं वय म्हटले बघा त्यांनी तर कल्पनाचे वय म्हटले कल्पनाचं वर्ष 5 वर्षानंतर वय किती असेल बघा 7x अधिक 2x अधिक 7 अधिक 5 बरोबर किती निघते बघा इकडे 2x अधिक 12 आणि हे 5 वर्षानंतरचं वय किती दिले बघा त्यांनी 30 दिले इकडे बरोबर 30 लिहा. इक्वेशन कसं सॉल्व्ह बघा इकडं काय निघेल इकडे 2x जागायला ठेवा आणि 12 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय 30 वजा 12 होईल. ठीक आहे बघा चला आता काय निघेल बघा इथं 30 मधून 12 गेले खाली किती राहिले बघा 18 राहिले आणि हा एक जागाला ठेवला आणि 2 जर बरोबरच्या पलीकडे टाकला तर तो कुठे जाईल छेदाला जाईल. काय निघेल बघा इकडं 1 बे 92 18 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 9 विचारले कोणाला रीताचं आजचं वय मग रीताचं वय किती आहे बघा आजचं वय तर x आहे x म्हणजे किती आहे 9 किलोमीटर आहे सॉरी 9 वर्ष म्हणजे उत्तर काय असेल बघा आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा
7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा संख्या किती आहेत? 7 आहेत, बरोबर आहे का? बघा 1 2 3 4 5 6 7 आणि क्रमवार संख्येत आणि त्यात विषम संख्येत म्हणजे बघा क्रमवार संख्येमध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या. मधली संख्या जी असते ना ती काय असते बघा, तुमची सरासरी असते. मग थोडक्यात काय 7 संख्या आहेत ना, म्हणजे बघा 1 2 3 4 4 नंबरची संख्या तुमची सरासरी असते, बरोबर आहे का? इकडे 3 संख्या सोडल्या, इकडे 3 संख्या सोडल्या, मधली संख्या झाली सरासरी तुमची. 7 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे बघा, तर 17 आहे, 17 लिहा. आणि सगळ्या विषम संख्या आहेत. मग आपल्याला विचारलं काय, तर सर्वात मोठी संख्या कुठली? म्हणजे हितली संख्या कुठली ते विचारले बघा. 17 17 आणि 2 21 सॉरी 17 आणि 2 19 19 19 आणि 2 किती झाले बघा 21 21 आणि 2 झाले 23, बरोबर आहे का? मग सगळ्यात मोठी संख्या कुठली असेल? 23 असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चल पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये? सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे, तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय? इथं कसं असतं बघा, एकाच व्यक्तीचं नातं हे 2 व्यक्तींबरोबर काय आहे ना ते सांगितलेलं असतं. थोडक्यात काय बघा, सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. ठीक आहे बघा, म्हणजे ही बहीण असणारी व्यक्ती आणि आई असणारी व्यक्ती ही एकच असते. ठीक आहे बघा, आता फक्त काय करायचं इथं, ते वाक्य जे आहेत ना ते तोडायचं कळलं पाहिजे आपल्याला. बघा सुरेशची आई ही इथपर्यंत अर्ध वाक्य, इथून पुढे काय त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. मग आता अशाच काय करायचं बघा, जे वाक्य मोठं आहे ना त्या आधी सॉल्व्ह करायचं. कसं? त्याच्या मामाची बघा थोडक्यात तो म्हणजे कोण आहे? सुरेश. इथं लिहा सुरेश. बस त्याच्या मामाची, मामा म्हणजे कोण असतो बघा? आईचा भाऊ. बा त्याच्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे ही झाली. हा झाला त्याचा मामा, ही झाली त्याची आई. ठीक आहे बघा, त्याच्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे कोण झाली? सुरेशची आई झाली. आणि आता अर्ध वाक्य वाचा. ह्या व्यक्तीची नातं काय सांगितले बघा, तर सुरेशची आई. बघा बरोबर स्टार कुठे येते ती व्यक्ती कोण आहे? सुरेशची आहे ना, आपण मानताना पण तसंच मांडले, त्यामुळे विषय संपला इथं. ठीक आहे बघा, बरोबर मांडणी केली. आता पुढे काय दिले बघा, तर सुरेशच्या मामाच्या बघा, तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या बघा, बहिणीच्या म्हणजे इथं बहिणीच्या मुलीच्या, बहिणी म्हणजे इथं मुलगी दाखवा म्हणजे सुरेशची बहीण झाली, बहिणीच्या मुलीच्या मुलाशी म्हणजे हिचा मुलगा, मुलाशी काय म्हटले बघा, मुलाशी इथं शिल्या मुलाशी सुरेशचे नाते काय? बघा सुरेशचे नाते काय? आता मला बघा नातेसंबंधामध्ये कसं असतं, कुणाचे कुणाशी हे नातं हे खूप महत्वाचं असतं. जिथं चे दिलंय ना त्याचं नातं सांगायचं असतं, आणि जिथं चे आहे ना त्याचं तुम्हाला जेंडर पण माहित असतं पाहिजे. ठीक आहे बघा. बघा चे कुठे दिलाय? सुरेशला. मग चे बरोबर नातं काय असेल बघा, आईचा भाऊ म्हणजे कोण झाला? मामा. पर्याय मग त्यांनी मामा दिलेला आहे का? नाही. मग त्यांनी काय पकडले बघा इथं, तर इथं शी आहे ना, इथं चे आहे ना, तर इथं चे पकडलाय आणि इथं शी पकडली. बघा मग आता उलट करा. बघा सुरेशची बहीण, बहिणीचा मुलगा झाला बादशाह. म्हणजे इथं काय निघेल बघा, बादशाह निघेल उत्तर, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, पण इथं उत्तर काय पाहिजे होतं? मामा पाहिजे होतं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका कुटुंबातील पती व पत्नीचे सरासरी वय 36 वर्ष आहे. बघा पती प्लस पत्नी, थोडक्यात हे दोघ जण आहेत. ठीक आहे, यांचं सरासरी सरासरी किती दिले बघा त्यांनी? 36 वर्ष. यांचं दोघांचं एकूण वय किती असेल बघा, एकूण वय किती असेल तर 36 दुणे 72, म्हणजे किती येते बघा, 36 गुणिले 2 झाले 72. चला परत पुढे काय दिले, आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्ष आहे. बघा हे दोघं पती प्लस पत्नी प्लस त्यांचा मुलगा, हे तिघ जण झाले. यांची सरासरी किती आहे बघा, तर 27 वर्ष. मग त्यांची बेरीज किती असेल बघा, 27 गुणिले 3, 27 तर 81. तिघांच्या वयाची बेरीज झाली 81. त्यातल्या पत्नी आणि पतीच्या वयाची बेरीज झाली 72. मग राहिलेलं बघा 81 मधनं 72 गेले, खाली राहिले 9. 9 कोणाचं वय आहे? तर त्यांच्या मुलाचं वय 9. म्हणजे आणि विचारलं काय तर मुलाचे वय किती, तर ऑप्शन नंबर 3 9 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले, हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटं पुढे जाते. ठीक आहे बघा, सकाळी आपण असं समजू सोमवारी सकाळी काय केले बघा, 8 वाजता घड्याळ सेट केले. इकडे खरी वेळ द्या आणि इथं घड्याळातली वेळ द्या. इथं घड्याळ आपण 8 वाजता सेट केले. ठीक आहे बघा. हा, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवते. बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे इथं मंगळवारीला, मंगळवारी त्या घड्याळामध्ये बघा 8 PM दाखवते, तर त्यावेळेची
खरी वेळ काय असेल ती विचारली तुम्हाला. ठीक आहे. तेव्हाची खरी वेळ किती असेल. ठीक आहे. बघा आता ह्या ह्या जो तुम्हाला टाइप विचारला ह्याच्यामध्ये 2 टाइपचे प्रश्न असतात. ठीक आहे बघा. तुम्हाला खरी वेळ दिलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला घड्याळातली वेळ विचारलेली असेल. ठीक आहे बघा. खरी वेळ देऊन तुम्हाला घड्याळातली वेळ दिलेली असेल. आणि दुसरं काय असतं बघा, तुम्हाला घड्याळातली वेळ दिलेली असेल आणि खरी वेळ विचारली असेल. दोन्ही प्रश्न सॉल्व्ह करायची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे बघा. आता ह्याचं जे उत्तर दिलेलं आहे ना, इथं उत्तर ते तुमचं कुठल्या पद्धतीमध्ये दिलंय बघा. तर खऱ्या वेळेत देऊन घड्याळातली वेळ विचारलेली आहे. त्या टाइपमध्ये तुम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण ते चुकीचं उत्तर आहे. कसं लक्षात घ्या. आता तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो बघा लक्षात घ्या. इथं आपण काय करू बघा खरी वेळ किती बघा 8 वाजताची 8 AM. इथं झाले बघा हे झाला सोमवार. ठीक आहे आणि इथं लिहा मंगळवार. ठीक आहे बघा. आणि इथं लिहा घड्याळातली वेळ. ठीक आहे बघा. आता बघा दोन्हीतला कन्सेप्ट काय असतो लक्षात घ्या. जर आज प्रश्नामध्ये जर बघा इथं त्यांनी काय म्हटलंय घड्याळात 8 वाजताची वेळ दाखवली. बरोबर आहे का? आणि घड्याळ हे चुकीचं आहे. मग घड्याळातली वेळ न दाखवता प्रश्नामध्ये जर त्यांनी बघा सोमवारी सकाळी 8 वाजले बरोबर आहे का? आणि सेम बघा मंगळवारी दुसऱ्या दिवशी 8 PM वाजता ही खरी वेळ आहे. 8 PM वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील ना असं विचारलं असतं ना तर ह्या टाईपने उत्तर निघते आपलं. कसं लक्षात घ्या. म्हणजे बघा सोमवारी सकाळी बाबा आज सकाळी 8 वाजताची वेळ दिली त्यांनी 8 वाजता आपण घड्याळ सेट केलं. दुसऱ्या दिवशी आपण संध्याकाळी 8 वाजता ते घड्याळ काय केलं आपण त्या वाजताची घड्याळातली वेळ विचारली आपल्याला. तर आपण काय केलं असतं बघा. तर सोमवारी 8 ते मंगळवारी 8 PM पर्यंत किती एकूण 36 तास होतात. 36 तास बरोबर आहे का? म्हणजे बघा 8 AM ते 8 PM आदल्या दिवशी 8 AM ते दुसऱ्या दिवशी 8 PM. बघा सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 24 तास आणि परत सकाळी 8 ते संध्याकाळी 8 12 तास. मग 36 तास झाले. बघा आता इथं आपण काय केलं असतं मग बघा घड्याळ 24 तासामध्ये किती जाते बघा तर 10 मिनिटं पुढे जाते. ठीक आहे बघा मग 36 तासामध्ये किती जाईल बघा 36 तासामध्ये तर बाबा 24 तासाला 10 मिनिटं तर 12 तासाला किती होईल बघा 5 मिनिटं. 12 त्रिक 36 5 त्रिक 15 इथे किती येईल बघा 15 मिनिटं. बरोबर आहे का? 15 मिनिटं. मग त्यावेळेस आपलं उत्तर काय असतं बघा घड्याळ घड्याळ किती मिनिटं पुढे जाते आपलं 15 मिनिटं पुढे जाते. आपल्या इथं उत्तर किती आलं असतं बघा तर हां, आता आपल्याला खरी वेळ किती दिली 8 वाजता दिली. बरोबर आहे का? घड्याळ पळते आपलं पुढं. बरोबर आहे का? इथं उत्तर किती आलं असतं तुमचं 8 वाजून 15 मिनिटं. बरोबर आहे का? पण हे 15 मिनिटं बघा लक्षात घ्या. हे जे 15 मिनिटं आहेत ना, ते कशासाठी 15 मिनिटं बघा खरं जे टायमिंग आहे ना, खरी टायमिंग त्याच्यातनं आपण बरोबर त्या 36 तासाला 15 मिनिटं वाढले खऱ्या टायमिंगला. बरोबर आहे का? हे 15 मिनिटं कशासाठी आहेत ह्याच्यासाठी. ह्या 36 तासामध्ये 15 मिनिटं वाढते. मग त्यांनी उत्तर कसं काढले? 8 मधनं 15 कमी केले. म्हणजे ह्या 8 वाजण्यामधून काय केले 15 मिनिटं वजा केले आणि बरोबर उत्तर काढले किती 7 वाजून 45 मिनिटं. म्हणजे उत्तर काय काढलं तुमचं ऑप्शन नंबर 2. पण ही चुकीची मेथड आहे. ठीक आहे बघा. जर तुम्हाला घड्याळातलं टायमिंग दिलं असेल पर्टिक्युलर क्लॉक मधलं त्याच्यावर जर खरं टायमिंग विचारलं असेल ना तर त्याचं सोडवण्याची पद्धत कशी असते लक्षात घ्या. बघा 24 तासाला गाडी बघा 24 तास म्हणजे एका तासामध्ये एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि एका दिवसामध्ये 1440 मिनिटं असतात. बघा 1440 मिनिटामध्ये 1440 मिनिटं का घेतली मी कारण घड्याळ एका दिवसामध्ये 10 मिनिटं पुढे जाते. मग 1440 मिनिटाला घड्याळ किती मिनिटं पुढे गेलं 10 मिनिटं म्हणजेच बघा 1450 मिनिटं ही वेळ दाखवते. ही झाली तुमची खरी वेळ आणि ही झाली तुमची घड्याळातली वेळ. बघा आता तुम्हाला घड्याळामध्ये वेळ किती दाखवते बघा तर 36 तास पुढे गेले असं दाखवते घड्याळ 36 तास. इथं 36 तास. तर त्या वेळेची खरी वेळ किती असेल ना तर ते इथं x दाखवायची असते आणि मग ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. मग काय निघतं बघा इथं उत्तर. बघा इथं उत्तर जर काढलं आपण तर बघा x गुणिले 1450 बरोबर 1440 गुणिले 36. मग काय असतं बघा x जागेला ठेवला आपण आणि 1450 जर बरोबर टाकलं पलीकडच्या तर 1440 गुणिले 36 भागिले काय ते बघा 1450. इथं शून्याला शून्य कॅन्सल झाले पण इथं 145 ला काय भाग जात नाही. ठीक आहे बघा आणि दशांश अपूर्णांकामध्ये पण भाग न गेल्यामुळे आपण इथं परफेक्ट उत्तर नाही काढू शकत याच्यामध्ये. ठीक आहे बघा. ठीक आहे म्हणजे त्यामुळे हे एवढं सॉल्व्ह करायचं आपल्याला. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर जे उत्तर आहे ना ते पर्यायामध्ये त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी उत्तर काय दिले 7 वाजून 85 मिनिटं. थोडक्यात काय 36 तासाला 15 मिनिटं वाढली आणि ती 8 वाजला मधनं 15 मिनिटं कमी केली पण ती चुकीची कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले, हाताला कान म्हटले तर कर्णफूल कशात घालतात? कर्णफूल हे कानामध्ये घालतात. आणि कानाला काय म्हटले तर लगाम म्हटले. लगाम म्हणजेच काय ते बघा ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. बघा आता लक्षात घ्या, एक काम आहे असं पकडू, एक काम करण्यासाठी बघा, एक काम करण्यासाठी 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर बघा आता बघा कसं असतं, बघा फॉर्म्युला काय असतो बघा ह्याचं लक्षात घ्या. काम भागिले बघा माणसे गुणिले दिवस गुणिले तास, बरोबर. बघा इकडे हे काम 1 झालं, हे काम 2 झालं. दुसऱ्या कामाला काय दिले बघा, सेम काय, माणसे गुणिले दिवस गुणिले तास करतो आपण, ठीक आहे. आणि काम जर सेम असेल, एकच काम असेल ना, तर हे वरचं आपण काय लिहित नाही, फक्त डायरेक्ट काय, माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास एवढंच करतो. आता काय दिले बघा, एक काम आहे, आपण ते असं समजू की एक काम आहे असे. एक काम करायला काय दिले बघा, त्याने आपल्याला 7 व्यक्ती रोज 12 दिवसात पूर्ण करतात. तास दिलेले नाहीत तर त्यांना आपण तास पण नाही घ्यायचं, ठीक आहे. बघा परत, तर सदर कामाच्या दुप्पट काम, आता काम झाले दुप्पट मध्ये 2 झाले, दुप्पट काम बघा 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. आधी आपण किती माणसं लागतील ते बघू आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण अतिरिक्त किती वाढली ते बघून घेऊ, ठीक आहे. बघा चला आता एक्स लिहू आपण इकडे. एक्स बरोबरच्या अलीकडे आला की तो अंशाला जाईल, वरती येईल, बरोबर, छेदाचा अंशाला आला आणि हे सगळं बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, हे 2/8 परत गुणिले बा उलट होईल, 7 गुणिले 12, 7 गुणिले 12 छेद हा एक आहे असा एक येईल इथं, ठीक आहे. आता भाग घालवा, काय निघेल बघा, बे एक बे बे चुक 8, परत 4 1 4 4 त्रिक 12 आणि किती झालं बघा, 7 त्रिक 21, म्हणजे 21 माणसे लागतील दुप्पट काम करायला. पण प्रश्न काय विचारला त्याने आपल्याला, तर किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. सुरुवातीला किती माणसं आहेत बघा आपल्याकडे, तर 7 व्यक्ती आहेत आपल्याकडे, बरोबर आहे का, इथं 7 व्यक्ती दिलीत बघा. आता लागलेत आपल्याला किती, 21 माणसं, म्हणजे आपल्याला वाढवावं किती लागली बघा माणसं, तर 14 माणसं, 14 आणि 7 21, बरोबर आहे का. ऑप्शन नंबर काय निघेल बघा, 4 निघेल, तर 1 निघेल, 14. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ए बी आणि सी यांचे वय अनुक्रमे 32 वर्ष 36 वर्ष 46 वर्ष आहे, तर त्यांचे सरासरी वय किती वर्ष. बघा बघा किती आहे बघा, एकूण वय किती आहे बघा, 32 अधिक 36 अधिक 46, ठीक आहे. बघा किती निघते बघा, 6 6 12 आणि 2 14, हातचा आला 1, परत 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, म्हणजे 114, ठीक आहे. बघा एकूण वयाची बेरीज झाली किती, 114 भागिले एकूण व्यक्ती किती असते बघा इकडं, 114 भागिले किती येते बघा, 3 येते, बरोबर आहे. किती निघेल बघा मी इकडे, 3 1 3, 3 त्रिक 9, 9 2 11, परत 3 8 24, म्हणजे 38 वर्ष येते. 38 म्हणजे ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती. बघा आता बचत करतोय 12%, म्हणजे खर्च किती असेल बघा, त्याचा 88% असेल, बरोबर आहे का. म्हणजे इथे काय बघा, 88% म्हणजे किती दिले तुम्हाला, 19,360, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असेल, 100%. 100% म्हणजेच किती, तर एक्स, म्हणजे काय नाही तिरकस गुणाकार करायचं, हे याला गुणायचं, हे याला गुणायचं, काय निघेल, एक्स गुणिले 88, बघा एक्स गुणिले 88 बरोबर 100 गुणिले 19,360. चला एक्स जागेला ठेवा आणि 88 बरोबरच्या खाली टाका, म्हणजे काय होईल बघा, सॉरी 88 बरोबरच्या पलीकडे टाका. 100 गुणिले 19,360 भागिले किती येते बघा, 88. चला आता भाग घालवा, काय निघेल बघा इथं, बघा काय निघेल बघा, 1 आणि 3 4, ठीक आहे. बघा 4 आणि 9 6 15, 15तनं 4 गेले तर 11 राहते, याचा अर्थ 11ने भाग जातोय. इथं पण बघा 8तनं 8 गेले 0, म्हणजे 11ने भाग जातोय. म्हणजे बघा 11 8 88, परत इकडे बघा 11 1 11, 11 आणि 8 एकूण 8 वर 3 83 झाले बघा, 11 7 77, 77 आणि 6 83, परत 11 सक्क 66, इकडे 0 आलं, ठीक आहे. चला परत आता 8ने भाग घालवा, 8 1 8, 8 2 16 आणि 1 17, परत 8 2 16, म्हणजे 220 गुणिले 100 किती येते बघा, मग 100 गुणिले 220 म्हणजे 22 वरती 1 2 3 0, 1 2 3 0, म्हणजे 22,000 रुपये. 22,000 म्हणजेच किती येते, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.